मग मला सांगा BYE बायचा अर्थ कोण सांगते आपल्याला? तर मी सांग. BYE बाय म्हणजे आपण जो निरोप देतो त्याला BYE असे म्हणतात. बर, मग ह्या बायचा कोण सांगेल? BUYचा सांग. बाय म्हणजे खरेदी करणे. खरेदी करणे. आता BYचा अर्थ कोण सांगेल? कसं काय माहित नाही? सांगता येत नाही. बरं मी सांगतो. मित्रांनो, आता तुम्हाला मी 3 शब्द दिले होते. काय? BYE बाय, BUY बाय आणि BY बाय. बघा तिन्हींचा उच्चार काय होत असतो? सेम होतो उच्चार. मग ज्या 3 शब्दांचा, 2 शब्दांचा, 4 शब्दांचा उच्चार सेम होत असतो त्यांना आपण म्हणतो होमोफोन्स, सारख्या उच्चारांचे शब्द. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघा, आपल्याला विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं आता बायचा अर्थ काय? BYE बाय म्हणजे एखाद्याला आपण निरोप देताना बाय हा शब्द आपण वापरत असतो. बघा कसा? बाय बाय सर काही वापरू शकतो आपण, काय अडचण नाही. पुन्हा BUY यशनं सांगितलं बघा, बाय म्हणजे खरेदी करणे. बघा दुकानामध्ये किंवा कोणते आपण ऑनलाईन शॉपिंग करत असताना ते लिहिलं असतं बाय 1 गेट 1 फ्री, म्हणजे एक खरेदी करा आणि एक फ्री मिळवा, मोफत मिळवा. हे दोघांचा आपल्याला सर्वांना अर्थ माहित असतो. आता हे बघा बायचा अर्थ बऱ्याच जणांना माहित नसतो. बाय म्हणजे काय? बघा बाय आहे प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय. त्याचा वाक्यामध्ये वाक्यानुसार अर्थ बदलत असतो बरं का. वाक्यात त्याचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ घेतला जाऊ शकतो. फक्त आपला वाक्याचा अर्थ कळायला पाहिजे. बघा त्याचे अर्थ काय काय होऊ शकतात? अनेक अर्थ होतात ना, पण आपण मोजकेच घेतले. पर्यंत, च्याद्वारे, जवळ, च्याकडून. बरोबर का? चला मग पहिलं वाक्य बघूया. कम्प्लीट होमवर्क बाय मंडे म्हणजे गृहपाठ सोमवार पर्यंत कंप्लीट करा, पूर्ण करा. म्हणजे काय? सोमवार पर्यंत म्हणजे या बायचा अर्थ काय आलाय? पर्यंत आलाय. पुन्हा बघा, लादेन वॉज किल्ड बाय अमेरिका म्हणजे लादेन अमेरिकेकडून मारला गेला होता. अमेरिकेने मारलं होतं लादेनला, म्हणजे इथं काय? लादेन वॉज किल्ड बाय अमेरिका, अमेरिकेकडून लादेन मारला गेला, म्हणजे इथं च्याकडून किंवा च्याद्वारे घेऊ शकतो. बरोबर. पुन्हा कम अँड सिट बाय मी म्हणजे ये आणि माझ्या जवळ बस. आता माझ्या जवळ, जवळ दुसरा कोणता शब्द आहे का? नाही. म्हणजे इथं बायचा अर्थ काय आहे? जवळ घ्यायचा. विद्यार्थी मित्रांनो, असं आपण दैनंदिन जीवनामध्ये BY कुठं वापरतो? बघा समजा आपली घर आहे, बरोबर. घरात का नाही किती 15 बाय 10 ची रूम आहे. आपण म्हणतो का नाही 15 बाय 10 ची रूम आहे. म्हणजे बघा ऍक्च्युअल कसं असतं बघा, 15 गुणिले 10 असतं. पण ह्या गुणीचे मल्टिप्लिकेशनच्या चिन्हाला आपण बाय हा शब्द वापरत असतो. काय? 15 बाय 10 ची रूम आहे. अशा प्रकारे आपण गणितामध्ये अनेक ठिकाणी वापरत असतो. गुणाकार करताना बाय वापरत असतो. बघा समजलं? 3 शब्दांचा अर्थ BYE बाय म्हणजे निरोप देताना, BUY म्हणजे खरेदी करणे आणि BY बाय म्हणजे हे प्रिपोजिशन आहे, त्याचा अर्थ अशा प्रकारे वाक्यानुसार बदलत असतो. धन्यवाद.